नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रामकृष्ण हरी. तर आज आपण बघणार आहोत आषाढी स्पेशल, म्हणजेच आषाढी एकादशी येत आहे, तर काही स्पेशल पदार्थ बघणार आहोत, तेही उपवासाचे. तर इथं आहे वरईचा भात, तोही एकदम मोकळा. कसा होतो ते बघा, त्याची रेसिपी. आणि त्याचसोबत आहे आपली शेंगदाण्याची आमटी, तीसुद्धा एकदम झणझणीत आहे. तर तिसरा मेनू आहे तो म्हणजे शेंगदाण्याचा लाडू. शेंगदाणा आणि गुळाचा लाडू आहे, तोही आपल्या आरोग्यासाठी एकदम पौष्टिक आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच कृती करण्यासाठी लागूयात आणि त्यासाठी साहित्यसुद्धा बघूया. तर आता पहिल्यांदा आपण बनवून घेऊया शेंगदाण्याचे लाडू. तर इथं घेतलेले होते मी शेंगदाणे अर्धा किलो आणि अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. आणि शेंगदाणे एकदम मस्त भाजायचे आहेत, मंद आचेवर, म्हणजे लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अजिबात फास्ट गॅसवरती भाजायचे नाहीत. तर गूळ घ्यायचा आहे चिरून आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. म्हणजे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना तर त्याची टेस्ट अजून जास्त येते. तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या. शेंगदाणे जर कच्चे राहिले तर लाडूंना काय होतं, कुबट कुबट वास येतो. तर मी ते साल काढलेले नाही शेंगदाण्याचे. तुम्हाला जर काढायचे नसतील तर तशीच वाटून घ्या, काढलात तरीही काही हरकत नाही. तर इथे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. थोडेसे जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे म्हणून. तर आता माझी दुसरी बॅचसुद्धा मी वाटून घेते त्याचप्रमाणे. तुम्ही बघू शकता, मी जितकं जाड ठेवले तितकं तुम्हीसुद्धा ठेवून घ्या. तर ही दुसरी बॅचसुद्धा झालेली आहे. तर आता काय करायचं आहे, हा आपला चिरलेला गूळ आहे ना, त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे आपल्याला हे सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून गूळ आणि शेंगदाणे एकजीव होतील अशा रीतीने. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा आपण थोडं थोडं फिरवून घेऊया. तर आता इथं बघा, मी घातलेलं आहे मिक्सरमध्ये आणि थोडंसं ऑन ऑफ करत करत तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे. एकदम जास्त फिरवायचं नाही, कारण मग तेल सुटायला लागतं शेंगदाण्याला. तर जास्त नाही फिरवून घ्यायचं आहे, फक्त ऑन ऑफ करून फिरवून घ्या. तर इथं मी 3 बॅचेसमध्ये फिरवून घेतलेले आहे, थोडं थोडं घालून. जसं तुमचं मिक्सरचं भांडं असेल त्या पद्धतीने तुम्ही फिरवून घेऊ शकता. म्हणजे जितकं मावेल तितकं घालून फिरवून घ्या. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे म्हणजे ते मिश्रण आहे ते बारीक करून घ्या. जास्त बारीक नका करू, नाहीतर मग ते टेस्ट नाही येत. एकदम लाडू असं गिळगिळीत होतो. तो दाणे असतील तर थोडंसं दाणेदार लाडू होतो. तर आता मीठसुद्धा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया, नाहीतर मग एका ठिकाणी खारट आणि एका ठिकाणी सपक अशी टेस्ट येऊन जाते. मग मीठ घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता लाडू वळून घेऊयात. तर लाडूसुद्धा एकदम इझिली बनवून तयार होतो. तुम्ही बघू शकता, एका हाताचा वापर केला तरीसुद्धा लाडू एकदम मस्त बनतो आणि एकदम गोल गरगरीत बनतो. बघू शकता तुम्ही, मस्त झालेला आहे लाडू. अगदी अशाच छोटे छोटे ह्या साईजचे बनवले ना तर माझे तयार झालेले होते. 32 ते 33 लाडू माझे बनले होते. आणि गूळ जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे 450 ग्रॅमसुद्धा घेऊ शकतात, किंवा कारण मग लाडूसुद्धा वळतात त्याने व्यवस्थित. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला अजून बघितला असाल आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तरीसुद्धा सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा. आणि इन्स्टावर बघत असाल तरीसुद्धा तुम्ही पेजला फॉलो करू शकता. तर अशा रीतीने मी सगळे लाडू वळवून घेत आहे. किती मस्त दिसत आहेत ना लाडू. जितके दिसायला मस्त आहेत ना तितकेच खायला अप्रतिम लागतात. बघू शकता तुम्ही, रंग बघा मस्त आलेला आहे. आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील हे लाडू. नक्की ट्राय करा. किती छान दिसत आहेत ना. तर आता आपण दुसरा मेन्यू करायला जाऊया. तर इथं घेतलेले आहे मी 1 बाउलभर वरईचे तांदूळ. आणि इथं घेतलेले आहे आमटीसाठी बटाटा. आणि इथं कूट घेतलेला आहे आमटीसाठी. आणि मीठ आहे चवीनुसार. थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हे आमटी आणि वरईच्या तांदळासाठी साहित्य आहे. आणि लागेल तसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे, वरईचे तांदूळ एका कढईमध्ये आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत. वरई ही कशी असते, थोडीशी पिवळसर असते. तर जरा पांढरा रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटमध्ये आपली वरई मस्त भाजून तयार होते.
जर वरई भाजली नाही तर मग आपला जो वरईचा भात असतो ना तो एकदम चिकट होऊन जातो. जर मोकळा हवा असेल तर ही स्टेप फॉलो करा नक्की तुम्ही. असे मस्त 3 मिनिट लागलेले आहेत मला भाजण्यासाठी. आणि एकदम फास्ट गॅसवर भाजून घ्यायचं नाही आहे, थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या. तर ज्या तुम्ही वाटीने घेतला असाल ना वरईचे तांदूळ त्याच वाटीने पाणी घ्या, 2 वाटी. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. 2 वाटी घ्या आणि ते मस्त उकळायला ठेवून द्या. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि मग थोडीशी फास्ट गॅस ठेवून द्या, कारण काय करायचं आहे आपल्याला एक उकळी आणायची आहे. आणि आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. तर आता आपलं हे वरईचं तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर वरईचं तांदूळ तुम्ही धुवून घेतलात तरीसुद्धा चालेल, मी तर धुतलेले नाहीत, पण तुम्ही धुतलात तरी काही हरकत नाही. एक उकळी येईपर्यंत गॅस असाच फास्ट ठेवायचा आहे. आणि आता उकळी आलेली आहे, मी गॅससुद्धा स्लो करून मस्त झाकून घेतलं आहे 4 ते 5 मिनिटासाठी. मी आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला किती मस्त आणि मोकळा झालेला आहे. आणि चेक करा तुम्ही की जर तुमचा भात अजून थोडंसं असं वाटलं की बाबा कच्चा आहे तर थोडंसं तुम्ही अजून एक अर्धी वाटी, म्हणजे जो बाउल होता ना त्याच्याच मेजरमेंटनुसार अर्धी वाटी पाणी घ्या. आणि थंड पाणी अजिबात घालायचं नाही, गरम उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि मस्त झाकून ठेवायचं आहे. आता आपण शेंगदाण्याची आमटी बघूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची घालून घेऊन मस्त फिरवून घ्यायचं आहे. आणि फिरवून घेतल्यानंतर त्याचमध्ये तुम्हाला जितकी पातळ हवे तितकं त्यामध्ये पाणी घालून घेऊन सुद्धा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथं मी पाणी घालत आहे. मी एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली मस्त पेस्ट तयार झालेली आहे. आता बटाटा स्मॅश करून घेऊया. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला 1 बटाटा वापरायचा असेल तरीसुद्धा काही हरकत नाही. तर इथे मी 2 घेतलेले आहेत. तो मस्त स्मॅश करून घेतलेला आहे बटाटा. तुम्ही बघू शकता किती मस्त स्मॅश झालेला आहे. तर आता आपण याला मस्त फोडणी देऊन घेऊया एकदम. तर आता कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल टाकलेला आहे. आणि जिरे घालताना केव्हाही अशा हातावर चोळून घाला, जेणेकरून त्याचा फ्लेवर आहे तो मस्त उतरू शकतो जेवणामध्ये आपल्या. तर आता बटाटासुद्धा घालून मस्त असं परतवून घ्या. थोडा 1-2 मिनिट परतून घ्या. त्याला स्मॅश करत करत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर जेवणामध्ये कसं थोडंसं हलकं जेवण बरं वाटतं ना उपवासाच्या दिवशी, म्हणजे ॲसिडिटी वगैरे काही होत नाही. मग आता काय करायचं आहे, मस्त बटाटा स्मॅश झालेला होता. तर मी त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातील मिश्रण होतं जे की शेंगदाण्याचं आणि मिरचीचं होतं ते मी घालून घेतलेलं आहे. आणि 1-2 मिनिट परतवून घेतलं आहे. थोडंसं ड्राय झाल्यानंतर मी गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलं आणि तेच पाणी परत मी कढईमध्ये घालून असं व्यवस्थित मिक्स करत आहे. तर केव्हाही आपण जेवण बनवत असतो ना तर शक्यतो गरम पाणीचाच वापर करा, त्याची टेस्ट कायम राहते. थंड पाणी वापरू नका. तर इथं मी चवीनुसार मीठ घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपली आमटीसुद्धा मस्त तयार झालेली आहे. बघूया आता वरईचा भात काय म्हणतोय. वरईचा भातसुद्धा अगदी मोकळा झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती मस्त मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेलं नाही आहे. तर एकदम कलरसुद्धा छान आला आहे आणि दाणेदार झालेला आहे वरईचा भात. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, भात खूप छान होतो. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि आता आपली डिश तयार आहे. शेंगदाण्याचे लाडू, वरईचा भात आणि मस्त अशी झणझणीत आमटी. तर आषाढी स्पेशल हा मेनू होता. आवडला तर लाईक करा माझ्या व्हिडिओंना, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा दख्खन ताट विथ समृद्धी या चॅनलला. आणि फेसबुक आणि इंस्टावर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.